नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा 23 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत। कारण आता सूर्यवंशीच्या घराण्यातनं आलोकला कायमचं बाहेर काढण्यासाठी प्रीतीने मोठा डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच सुलक्षणा मॅडमने आता 5 लाख रुपयांची मदत इथे प्राजक्ताची केलेली असते। आता सगुणा आणि प्राजक्ता कौस्तुभच्या ऑफिसमध्ये पोहोचले असताच 5 लाखांची बॅग घेऊन तेव्हा सगुणा आता ते पैसे लगेच त्या बॉसला दाखवते। तुम्ही कौस्तुभवरती जी काही तक्रार केली ना ती माघारी घ्यायची। कसं आहे ना, प्राजक्ता आमच्या सुलक्षणा मॅडमची खूप खास आहे, अगदी जवळची, त्यामुळे तिच्या भावाला सोडवण्यासाठी तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील। आता कौस्तुभचा बॉस तयार झालेला असतो। आता तेवढ्यात लगेच प्राजक्ता आणि सगुणा बाहेर येतात। त्याच वेळेस आता तृप्ती बाहेर वाट बघत असते। तृप्ती लगेच प्राजूला विचारू लागते काय झालं, ते बॉस तयार झाले का तक्रार मागे घ्यायला। त्यावर लगेच प्राजू म्हणू लागते हो वहिनी, आता आपल्याला लगेच जायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये दादाला सोडवायला, आता तो नक्की सुटणार। तेवढ्यात लगेच आता प्राजू आपला मोबाईल बघते तर भाग्याचे 2 फोन आलेले असतात। तेव्हा लगेच आता ती फोन करायला जाणार, तेच आता तृप्ती म्हणू लागते भाग्या तो फोन नंतर कर गं। त्यावर भाग्या म्हणू लागते अगं पण मामीचा फोन आला होता, भाग्याचाही आला होता। तेव्हा लगेच तृप्ती म्हणू लागते हे बघ प्राजू, आधी आपण कौस्तुभला सोडूयात, चल बरं। आता तिघी घाईघाईत पोलीस स्टेशनला निघालेले असतात। तर इकडे हॉस्पिटलमध्ये भाग्य आता आपल्या बाबांचा हात पकडून रडत असते, बाबा चुकलं माझं, माफ करा। एका मुलीचं लग्न मोडल्यानंतर बापाला किती त्रास होऊ शकतो ना याचा अंदाजही नव्हता आणि जाणीवही नव्हती। खरंच मी या सगळ्याचा विचार केला नाही, माझं चुकलं। पण बाबा तुमची इच्छा असेल ना तर मी नक्की लग्न करेल। आता वैद्यबुवांनी भाग्याचे हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, पण तुम्ही ठीक व्हा, तुमच्याशिवाय मी नाही जगू शकत बाबा, असे म्हणत भाग्य रडू लागते। त्याच वेळेस वैद्यबुवा आता लगेच शुद्धीवरती येतात आणि त्यांचं बोलणं फारसं कळत नसतं। भाग्या तू लग्नाबद्दल जे काही बोलली ना ते तुझ्या बाबांना खूप आवडलं बरं का। आता भाग्य लगेच डोळे पुसते, बाबा तुम्ही बरे आहात ना, मी डॉक्टरांना बोलून आणते। भाग्य धावत आता डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाते। तर त्याच वेळेस इकडे आता सगुणा, प्राजक्ता आणि तृप्ती तिघीही आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये कौस्तुभला सोडवण्यासाठी आलेले असतात। त्यांच्याबरोबर ते बॉसही असतात। ते आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतात मी माझी तक्रार मागे घेतोय, कौस्तुभची काही चूक नाही, त्याला तुम्ही सोडून द्या। तेव्हा आता पेपरवरती साईन वगैरे झालेली असते। इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात नक्की हा निर्णय तुमचाच आहे ना, का कोणी तुमच्यावरती दबाव टाकलाय। त्यावर ते बॉस म्हणू लागतात नाही असं काहीही नाही। आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सांगू लागतात चला रे राजगुरू सोडा त्याला। आता कौस्तुभला जेलमधनं बाहेर काढले जातं। त्याचे बॉस त्याच्याकडे रागाने बघतात आणि तिकडनं निघून जातात। तर त्यानंतर तृप्ती लगेच कौस्तुभला मिठी मारते, सुटलास ना, मी म्हटलं होतं तू काहीच नाही केलं, मला माहिती होतं। त्याच वेळेस सगुणा म्हणू लागते चला आता आपल्याला घरी निघावं लागेल। सगळेजण बाहेर येतात। प्राजू पटकन आता भाग्याला कॉल करते। आता इकडे भाग्याने फोन उचललेला असतो। तेव्हा भाग्या म्हणू लागते प्राजू अगं कुठे होतीस, किती फोन केले। तेव्हा प्राजू म्हणू लागते अगं भाग्या आता टेन्शन संपलंय, अगं आम्ही कौस्तुभ दादाला सोडवलंय, सुलक्षणा मॅडमने खूप मदत केली। सगुणा निघालेलीच असतानाच त्याच वेळेस आता भाग्या रडू लागते, कौस्तुभ दादा सुटला पण बाबा। त्याच वेळेस आता प्राजक्ता म्हणू लागते काय झालंय मामाला, भाग्या तू रडतेस काय झालंय। तेव्हा भाग्या म्हणू लागते प्राजू बाबांना हार्ट अटॅक आलाय। आता हे ऐकताच प्राजूला धक्का बसतो, काय। त्याच वेळेस आता लगेच प्राजू फोन बंद करते। सगुणा पटकन त्यांना गाडीत बसवते। सगळेजण हॉस्पिटलला निघालेले असतात। तर त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये चारुलता आणि तिची आई 2.5 लाख रुपये घेऊन आलेले असतात। डोनेशन भरायचं असतं ना, काउंटरवरती ज्या मॅडम असतात त्यांना आता त्या फोर्स करू लागतात, हे बघा तुम्ही ऑपरेशनची जी सर्जरी करायची ना आपल्याला त्याची प्रोसेस सुरू करा ना, आम्ही 2.5 लाख रुपये आणले, एवढे घ्या, बाकीचे पैसे लवकरात लवकर देऊ आम्ही। त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात नाही अहो तुम्हाला निम्मी तरी रक्कम भरावी लागेल, 5 लाख, 2.5 लाख नाही घेऊ शकत, हॉस्पिटलचे काही रूल असतात। त्यावर लगेच आई आजी म्हणू लागतात असं नका करू, आमच्यावरती दया करा, अहो जावई बापूंचा जीव धोक्यात आहे, लवकर सर्जरी होणे गरजेचं आहे की नाही, मग प्लीज तुम्ही घ्या ना एवढे, आम्ही काहीतरी करतो ना सोय। त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात जमणार नाही, अजून पैसे लागतील, रूल असतात ते, आणि आम्हाला नियमाच्या बाहेर जाता येत नाही। मान्य आहे तुमच्या पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे, पण पैसेही लागतील, त्याशिवाय सर्जरी होणार नाही आणि तुमचे हे पैसे तोपर्यंत आम्ही घेऊ शकत नाही। तेवढ्यात प्राजू सगुणा सगळेजण धावतच येतात, मामा
मामा कुठे मामी, मामी मामा कुठे. तेव्हा लगेच आता चारुलता कौस्तुभकडे बघते. तेव्हा लगेच आता आई आजी म्हणू लागते, कौस्तुभ तू सुटला. तेव्हा तृप्ती म्हणू लागते, हो सुटणारच होता तो, त्याने काही केलंच नाही. प्राजू एक नाही दोन नाही, मामा कुठे. धावतच आता चारुलता बोट करते त्या रूमकडे. प्राजू धावत येते. आता मामाला असं पडलेलं बघून प्राजूला खूप वाईट वाटतं. भाग्या तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते. प्राजू रडत असते. तेव्हा लगेच मामाचा हात हातात घेऊन म्हणू लागते, मामा अरे 5 वर्षाची असताना तुम्हाला तुझ्या घरात घेऊन आला. तुझ्याला हाताला हात धरून मी तुझ्या घरात आले. तू माझी आई झाला, बाप झाला, सगळं काही प्रेम दिलं, माझ्यासाठी हवं नको ते सगळं केलं आणि आज मला स्वतःच्या पायावरती उभी केलं आहे मामा तू. त्यामुळे मामा आता मी तुला काही होऊ देणार नाही. मी तुझ्या बाबतीत सगळं काही ठीक करणार आहे. बघ तू लवकरात लवकर बरा होणार आहे. तेवढ्यात लगेच आता कौस्तुभ धावत येतो. त्याच वेळेस आता वैद्यबुवा म्हणू लागतात, कौस्तुभ सुटला तू, म्हणजे तू निर्दोष आहे ना. त्यावर तृप्ती म्हणू लागते, हो बाबा कौस्तुभने काहीच नाही केलं. तेवढ्यात लगेच आता वैद्यबुवांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. त्याच वेळेस भाग्य पटकन डॉक्टरांना आवाज देते. तेव्हा डॉक्टर बोलू लागतात, एवढा गलबला का केलाय. हे बघा पेशंटची परिस्थिती नाजूक आहे. वैद्यबुवा कसं वाटतंय तुम्हाला. त्यावर वैद्यबुवा म्हणू लागतात, आता जरासं बरं वाटतंय. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा तुमची उद्या सर्जरी प्लॅनिंग आहे, त्यामुळे उद्या आपण सर्जरी करूया. तेव्हा वैद्य म्हणू लागतात, सर्जरी कसली सर्जरी. आता भाग्य पटकन डॉक्टरांना बाजूला घेते. हे बघा डॉक्टर, याबद्दल त्यांना काही सांगू नका. हे बघा पैशांची व्यवस्था आम्ही करतो. त्यावर चारुलता म्हणू लागते, हो आम्ही डोनेशनसाठी पैसे आणलेत, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे. त्याच वेळेस भाग्य म्हणू लागते, आई अगं पण एवढे पैसे आपण कुठनं आणणार आहोत, होतील का आपल्याच्याने एवढे पैसे जमा. त्यावर चारुलता म्हणू लागते, करू काहीतरी. आता सगुणाने त्यांचे बोलणं ऐकलेलं असतं. सगुणा लय खुश होते. चला आता कौस्तुभ तर सुटला, पण प्राजक्ताच्या मामाला हार्ट अटॅक आला आहे आणि सर्जरीसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही. म्हणजे आता प्राजक्ताला सुलक्षणा मॅडमची मदत घ्यावीच लागेल. म्हणजे सुलक्षणा मॅडम प्राजक्ताला आता त्यांची सून बनवणारच. हा मोठा डाव हाती लागला आहे. असे म्हणताच आता सुलक्षणा लगेच कशी खुश होणार हे आता विचार करूनच सगुणाला खूप भारी वाटतं. त्याच वेळेस आता लगेच प्राजक्ता मनाशीच म्हणू लागते, नाही नाही काही झालं तरी मामा ठीक झालाच पाहिजे. तेवढ्यात सगुणा आवाज येते, प्राजू चल मी निघते. आता सगुणा तिकडनं इकडे घरी आलेली असते. तर आता घरी मात्र आरवचा जो काका असतो ना, सत्यम काका, तो आता सुलक्षणा वहिनीवरती भडकलेला असतो. वहिनी तुम्ही आज 5 लाखाची अमाऊंट का काढली, कशासाठी आणि कुठे नेली. हे बघा वहिनी, आपल्या कंपनीत सगळे डिटेल्स द्यावे लागतात आणि जर असे पैसे आपण काढत राहिलो तर कसं होणार आहे. आणि एकतर आपली कंपनी आता प्रॉफिटमध्ये नाही आहे आणि त्यात आलोकबद्दल सगळीकडे चर्चा चालू आहे. त्यामुळे कंपनी पुढे चालेल की नाही असा पण प्रश्न पडला आहे लोकांना. त्यात तुम्ही हे सगळं का करताय, कुठे एवढे पैसे खर्च करतायत. त्यावर सुलक्षणा भडकते, सत्यम आता मी तुला विचारून पैसे घ्यायचे का. त्यावर सत्य म्हणू लागतो, वहिनी तसं नाही, एवढी मोठी इंडस्ट्री तुम्ही विश्वासाने सांभाळताय, एवढं मोठं विश्व उभी केलं हे मला माहिती आहे, पण आत्ता सध्या आपली परिस्थिती तशी नाही हो. कंपनीचा प्रॉफिट जर फारच कमी झाला तर आपल्याला आपल्या खिशातनं पैसे घालावे लागतील. त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, सत्यम मग तू तुझ्या खिशातनं पैसे घालणार आहे का, बोल ना. तेवढ्यात आरव लगेच आपल्या आईला ओरडतो, आई अगं तू काकाशी असं कसं बोलू शकतेस. त्यावर लगेच आता सुलक्षणा म्हणू लागते, सॉरी सत्यम तू काळजी करू नको, मी एका नवीन प्रोजेक्टबद्दल विचार करते आणि त्यासाठीच मी हे डोनेशन घेतलं होतं. तू नको टेन्शन घेऊ, लवकरात लवकर ते प्रोजेक्ट तुमच्या समोर असेल. त्यावर आता सत्यम विचारू लागतो, पण वहिनी काय आहे ते. त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, सांगितलं ना मी उगाच पैसा कुठे वाया घालवत नाही. प्रोजेक्ट पूर्ण झालं की तुम्हाला त्याबद्दल कळवेल. त्याच वेळेस सत्यम आता सगुणाकडे रागाने बघतो आणि इथून पुढे पैसे काढताना निदान आधी मला कळवत जा. ऐन वेळेस पैसे काढल्यानंतर घोळ होतो, लक्षात येतं. आता लगेच सत्यम काका तिकडनं निघून जातो. तेव्हा सुलक्षणा म्हणू लागते, आरव सत्यम जरा रागवलाय, मी ओरडले ना त्याला, जा बरं तू त्याची समजूत काढ. त्यावर आरव म्हणू लागतो, ठीक आहे आई, पण एवढे पैसे तू कुठे आणि कशासाठी वापरलेत जरा सांगशील. वर लगेच आता सुलक्षणा म्हणू लागते, आरव तुला तर माहिती ना प्राजक्ता खूप चांगली मुलगी आणि तिच्यावरती मोठे संकट आलं होतं रे. तिच्या भावावरती चोरीचा आरोप लागला होता म्हणून त्याच्या बॉसला 5 लाख रुपये देऊन ती तक्रार मागे घ्यायला लावली. आरवला धक्का बसतो, तू 5 लाख दिलेत प्राजक्ताला. तर इकडे प्राजक्ता भाग्य सगळे घरी आलेले असतात. तेव्हा चारुलता आणि आई आजी खूप टेन्शनमध्ये विचार करत असतात पैसे कुठून आणायचे. त्यावर लगेच आई आजी म्हणू लागते, परमेश्वरा
सगळं काही ठीक कर रे बाबा. चारू, तू एक काम कर, तुझी ती सून तृप्ती सारखी नाक मुरडत असते, माझ्या घरी हे ते एवढं सोनं आहे, मग सांग की सासऱ्याच्या जीवासाला वाचवण्यासाठी पैसे आण म्हणून. त्यावर चारू लागते, आई अगं ती तृप्ती सगळ्या फेक बाता करत असते, तिच्याकडे काही नाही आहे गं, उगच मोठेपणा मिरवत असते, पण पैसे कुठून आणायचे. त्यावर भाग्या म्हणू लागते, आपल्याला हातपाय हलवावेच लागतील, काही करून पैसे आणावेच लागेल, मी कुठे लोन भेटते का बघते. आता भाग्या फोन लावत असते, पण प्राजू एक नाही दोन नाही गप्प. ती मनाशीच म्हणू लागते, माझ्या आईने मला जे पैसे दिले होते लहानपणी ते माझ्या मामाने अजूनपर्यंत जपून ठेवलेत, कधीही माझ्यासाठी उपयोग येईल म्हणून. पण आज जर ते पैसे मामाच्या सर्जरीसाठी उपयोग येत असेल तर मी ते पैसे वापरणार. असे म्हणताच प्राजक्ता एक नाही दोन नाही गप्प आणि आतमध्ये जाते. त्याच वेळेस आई आजी म्हणू लागते, चारू बघतेस ना, अगं एरवी घरात लय कुटकुट कुटकुट चुरचुरू बोलत असते ही पोरगी, आणि आता घरात प्रॉब्लेम आला आहे, मामाच्या जीवाला धोका आहे, तेव्हा कुठे काही बोलती. पैशाची व्यवस्था करते की काहीच नाही, एक नंबरची भामटी आहे. तेवढ्यात लगेच कपाटातनं आपली बॅग काढून प्राजू बाहेर येते. मामी, पैशांची सोय झाली. आता सगळेजण प्राजूकडे बघू लागतात. तर इकडे सगुणा आता लगेच सुलक्षणा मॅडमला सांगू लागते, सुलक्षणा मॅडम एक बातमी हाती लागली, नाही म्हणजे ती बॅड आहे की आनंदाची हे तुम्ही ठरवा. त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, काय झालं, कौस्तुभ सुटला ना. तेव्हा सगुणा म्हणू लागते, हो कौस्तुभ तर सुटला, पण प्राजक्ताच्या मामांना हार्ट अटॅक आला आहे, सर्जरी अर्जंट करायला सांगितली, पण त्यांच्याकडे फारसे पैसे नाही आहेत, आणि मग प्राजक्ता तुमच्याकडे मदत मागायला नक्कीच येणार, हा डाव नक्कीच साधता येणार आपल्याला. तेव्हा सुलक्षणा खुश होते, वा सगुणा, माझी इच्छा आणि माझ्या मनातलं तुला सगळं काही कळतं, व्हेरी गुड. आता प्राजक्ता मदत मागायला कधी येते ना याची वाट बघूया. तर त्यानंतर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, प्राजूच्या आईने दिलेले पैसे मामाच्या सर्जरीसाठी वापरायचे असे म्हणतात चारू आता नकार देते. त्यावर प्राजक्ता म्हणू लागते, ठीक आहे मामी, तुला हे पैसे नाही घ्यायचे ना, याचा अर्थ तुम्हाला परक समजते हा होतो. ठेव माझ्या डोक्यावरती हात आणि सांग, तुम्हाला आपलं मानते की परक. आता चारुलता मात्र लगेच प्राजूच्या डोक्यावरती हात ठेवते. तर इकडे मात्र आता आलोक दादाला गाडी शिकवत असतो. दोघेही आता गाडीवरती चक्कर मारत असतात, खूप आनंदात असतात. त्याच वेळेस आता प्रीती आणि तिचा नवरा दोघेही आता बाल्कनीतनं त्या दोघांकडे बघत असतात. तेव्हा प्रीती म्हणू लागते, आता छक्के पंजे खेळून उपयोग नाही आहे, आपल्याला आता मोठा घाव घालायचा आहे, असं काहीतरी करायचं आहे ना की सूर्यवंशी घराण्यातला कंपनी चालवणारा हा आलोक कायमचा जेलमध्ये जाईल, त्याला सोडवणंही मुश्किल होईल, असा मोठा डाव टाकायचा आहे. म्हणजे सूर्यवंशी घराण्यातील कंपनीचा वारस हा आलोक नाही तर आपण असणार, असे म्हणत आता या प्रीतीने मोठा डाव आखलेला असतो. तर पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.